चंदीगडमध्ये एक ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय तब्बल 2 तास एकाच जागी उभा राहतो, ना हलतो ना बोलतो। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी एकच निष्कर्ष काढला, भारतामध्ये झॉम्बी ड्रग आली आहे का? पण खरी गोष्ट काय आहे ती तुम्हाला माहिती आहे का? याबाबत बरीच माहिती काढल्यास काही गोष्टींच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलोय। का नेमकं हे प्रकरण आहे, काय आहे ते समजून घेऊयात आणि यामागची कारणं काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। चंदीगडच्या सेक्टर 33B मध्ये एक ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय रस्त्यावर जवळपास 2 ते 2.5 तास उभा राहिला होता। तो पूर्णपणे शांत, एका दिशेला पाहत आणि आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टींना प्रतिसाद देत नव्हता। लोकांनी घाबरून पोलिसांना कॉल केला। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। वैद्यकीय तपासणीमध्ये कोणताही ड्रग्ज किंवा नशेचा पुरावा सापडलेला नाही। त्याची शारीरिक स्थिती ही सामान्य असल्याचं सांगण्यात आलं। म्हणजे झॉम्बी किंवा फेंटानिल यासारख्या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही। याबाबत काही प्रश्न उपस्थित होतात की तो ब्लिंकिटचा अधिकृत कर्मचारी होता का? तर स्पष्टपणे त्याबाबत माहिती नाही आहे। तो नक्की 2 तास उभा राहिला का? अजूनही याबाबत अधिकृत माहिती नाही। कोणताही गुन्हेगारी किंवा ड्रग्ज अँगल यामध्ये सापडलेला आहे का? तर त्याबाबतही अधिकृत माहिती नाही आहे। मात्र तज्ञांच्या मते अशा प्रकारे एखादी व्यक्ती फ्रीज होण्यामागे काही कारणं असू शकतात। ती कुठली? तर अत्यंत थकवा किंवा ओव्हरवर्क, मेंदूतील तात्पुरता डिस्कनेक्ट म्हणजेच डिसोसिएशन आणि मानसिक ताण किंवा एन्झायटी, डिहायड्रेशन किंवा शारीरिक कमजोरी देखील याचं कारण असू शकतं। पण ही फक्त शक्यता आहेत, अधिकृत निष्कर्ष नाहीत। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पोस्टनी ही घटना ड्रग्सशी जोडली। पण सत्य हे आहे की अशा अफवा लोकांमध्ये भीती पसरवतात आणि खरी समस्या समजून घेण्यापासून आपल्याला दूर नेतात। या प्रकरणामध्ये एकच गोष्ट स्पष्ट आहे, घटना खरी आहे पण कारण अजूनही अज्ञात आहे। म्हणून कोणतीही व्हायरल माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करणं गरजेचं आहे। कारण कधीकधी सगळ्यात मोठा धोका ड्रग्ज नाही तर चुकीची माहिती असते। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार।